नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे पावसाचा हवामानाचा अंदाज। अशाच प्रकारच्या माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राइब करा। उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात विजासह जोरदार पावसाची शक्यता। राज्यात बहुतांश भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे, तर तुरळक ठिकाणी पावसाचा जोरही कायम आहे। राज्यात बहुतांश भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे, तर तुरळक ठिकाणी पावसाचा जोरही कायम आहे। आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान विभागाने कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा कायम आहे। पुढील 4 दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर 1 ते 2 ठिकाणी मंगळवार ते शनिवार दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तर संपूर्ण मराठवाड्यात पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज देण्यात आला आहे। तसेच विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे। तर उर्वरित महाराष्ट्रात ही हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे। राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 30च्या पार आहे, त्यामुळे उन्हाचा चटकाही जाणवू लागला आहे। तर काही भागात ढगाळ वातावरणात ऊन सावलीचा खेळ सुरू आहे। मागील 24 तासात सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 34°C तापमानाची नोंद झाली। तर मध्य, पूर्व आणि वायव्य भारतात मान्सून सक्रिय असल्याने पुढील 6 ते 7 दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा हवामान विभागाने अंदाज दिला आहे।